नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण पंचमुखी महादेव मंदिर या परिसरामध्ये आहोत आणि चिखलीचे आराध्य दैवत श्री रेणुका देवीची यात्रा महोत्सवाला या ठिकाणी आजपासून या ठिकाणी सुरुवात होत आहे. आणि पहिलंच या ठिकाणी देवीच्या वहनाला जे मानाचे बैल या ठिकाणी जे लागतात गाड्याला, ते जे मालक आहेत त्या मालकांतर्फे एक देवीला पातळ अर्पण या ठिकाणी होणार आहे. आणि सुरुवात करतायत श्री पंचमुखी महादेव मंदिर परिसरापासून ते थेट श्री रेणुका देवीच्या मंदिरामध्ये पातळ या ठिकाणी देवीला अर्पण करण्यात येणार आहे. हे सर्व क्षणचित्र चिखली शहरातील प्रमुख मार्गांनी हा एक देवीच्या पातळाची जी भव्य मिरवणूक आहे ती मिरवणूक पातळ या ठिकाणी अर्पण करण्यात येणार आहे. आपल्या श्री रेणुका माता आराध्य दैवताची यात्रा आजपासून तशी सुरुवात होत आहे. आणि शेतकऱ्यांशिवाय आणि बैलांशिवाय कोणतंच या भारतातलं मंगल प्रसंगी कार्य पूर्ण होऊ शकत नाही. आज आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं व बैल मालकांच्या वतीनं वगदी असतील, वहन असतील, त्या मानाच्या जोड्या आणि सर्व गावातल्या चांगल्या जोड्या यांच्या शेतकऱ्यांतर्फे आम्ही पातळ करतो. हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि एवढा प्रतिसाद आहे याला की आपण पाहतात की आम्ही सर्व तरुण शेतकरी यामध्ये आवड निर्माण झाली आहे आणि कुठेतरी शेतकऱ्यांचं कौतुक व्हावं या मागचा आमच्या संस्थांचा उद्देश आहे आणि तो आम्ही पूर्ण झालेला आहे. आज सर्व भक्त भाविकांना आजच्या शुभेच्छा देतो यात्रेच्या. आणि आपण सर्वांनी यावं आणि सर्वांनी आपल्या सूचनांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं मंदिर समितीतर्फे, असं मी आवाहन करतो. धन्यवाद. आम्ही रेणुका माता वन या प्रकारनी सर्व आम्ही जिल्ह्याच्या वतीनं शेतकरी राजाचा खेळ हा कुठेतरी शेतकरी राजाचा हा जो खेळ आहे हा बैलापासून व्हावतो. आणि मी त्या बैलगाडा संघटनेचा जिल्हा अध्यक्ष असल्या कारणामुळे सर्व शेतकऱ्यांना मी एकच सूचना देतो की आपल्या बैलांना सोय करायचं कशी करायची हे आम्ही आज हे प्रदर्शन दाखवण्यासाठी चिखलीकरांना